श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। 2005 पूर्वी जिल्ह्यात आलेले वैद्यकीय व्यवसाय करत असलेले डॉक्टर शिवकुमार विश्वास हे बांगलादेशी असल्याचं काल निष्पन्न झालं। मुंबई पुणे ATSने टाकलेल्या त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। आळेफाटा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ते 2005ला या भारतात आले। भारतातून परत गेले नसले, व्हिसा त्यांनी रिन्युअल केला नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। 2005ला आलेले हे डॉक्टर जरी बांगलादेशी असले तरी बेल्ल्यात त्यांचं काम कोरोनाचा काळ असेल किंवा त्यापूर्वी असेल वैद्यकीय सेवेच्या याच्यातून त्यांनी बेल्ल्या परिसरात बऱ्यापैकी नावलौकिक मिळवला। बेल्ले येथे आल्याच्यानंतर कोरोनाच्या काळात त्यांनी अनेक नागरिकांना मोफत उपचार केले। त्यांना उपचार करून त्यांनी लोकांना जीवदान दिले। काल येथे बांगलादेशीयांवर कारवाई सुरू असताना त्यांच्या एका भावावर दोन्ही काळाबरोबर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर ATSने बेल्ले येथे छापा टाकला। बेल्ले येथे छापा टाकल्याच्यानंतर डॉक्टर शिवकुमार विश्वास यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर ते निष्पन्न झालं का ते बांगलादेशी आहेत। वास्तविक बांगलादेशी असले तरी त्यांनी भारतात येऊन जी रुग्णांना सेवा केली ती बरोबर वाखण्याजोगी आहे असं म्हणता येणार नाही का बांगलादेशी लोकांनी ते आजपर्यंत जाणवलं नव्हतं तर ते बांगलादेशी आहेत, परंतु ते भारतात रहिवासी होऊन त्यांनी लोकांची सेवा केली। शिवकुमार विश्वास यांना बांगलादेशी असलेले नागरिक असल्याचं निष्पन्न झालंय। तुमच्या गावात होते, तुमच्या परिसरात राहत होते, तुम्ही काय सांगाल? डॉक्टरचे सारखं काम कोणाचंच नाही आतापर्यंत। वेगळ्या गावात जे डॉक्टरनी केले शिवकुमार डॉक्टरनी छोट्या गावात, तर डॉक्टरचे सारखं काम कोणाचंच नाही इतकं बोलू शकतो मी। डॉक्टरांची तर जे गरीब लोक आहेत, गोरगरीब लोक, डॉक्टर त्यांचे पैसे कधी घेत नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे। डॉक्टरची तर सगळ्यात जास्त अशीच पेशंट येतात, 100% डॉक्टर त्यांचं जे आहे ते इलाज करून देतात डॉक्टर। दादा, डॉक्टर इथं नाही येत आता, ते बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालंय। तुम्ही आलात इथं कशासाठी आलात? मी BP वगैरे चेक करतो त्यांच्याकडून कायम। हां, आणि काही आजार असेल तर मी इकडेच येतो, त्यांच्याकडेच येत आहे? त्यांच्याकडेच येतो हमेशा। तुमच्यावर ते उपचार करतात, तुम्हाला असं काय? त्याने मला एकदा हार्ट अटॅकमधून वाचवलेलं आहे, तेव्हापासून मी कायम त्यांच्याकडेच येतो। रात्रीच्या 12-1 वाजता उठून ते स्वतः मला नारंगावपर्यंत घेऊन गेले। त्याच्यामुळे त्यांच्या माझ्यावरती फार उपकार आहेत, म्हणून मी पुढेकडे न जाता यांच्याकडे जास्त आहे। नाही, आता काल त्यांना ATSने त्यांच्यावर कारवाई केली, ते बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालंय। आता बांगलादेश आणि भारत ते बाहेरचे आहेत, बाहेरच्या देशातले हे झालं, पण आता त्यांच्यावर कारवाई झालेली ती योग्य काय अयोग्य वाटते तुम्हाला? अयोग्य वाटते कारवाई, अयोग्य वाटते? अयोग्य वाटते। डॉक्टर का आलेत काय सांगाल मावशी? डॉक्टर तर नाही येत आता। हां, त्यांचाच गुण येत होता म्हणून तुम्ही त्यांच्याकडे येत आहे। मित्रा, इथं जे डॉक्टर विश्वास आहेत त्यांना काल ATSने पकडले, ते बांगलादेशी असल्याचं सांगितलं गेलंय, त्यांच्यावर तो आरोप ठेवला आहे। इथं ते जवळजवळ 30-35 वर्षापासून व्यवसाय करतात, तर डॉक्टरांच्या बाबतीत काय सांगायचे? डॉक्टर चांगले, गोरगरीब पेशंट त्यांच्याकडे येते, गोरगरिबांसाठी ते चांगले चांगली। रात्री किती वाजून ते उठत आहेत, लोकांचं जे लोकांना जे तकलीफ होती ते सगळं तिथं सॉल्व्ह होते डॉक्टरांकडे। डॉक्टर का आलेत का? हो। कुठून आलेत? आळकुटी। काय नाव आहे? संदीप दाते। काय कशासाठी आलेत? म्हणजे नाईटासाठी। नाईटासाठी किती दिवसापासून येतं यांच्याकडे? पहिल्यांदा पहिल्यांदा आलेत। म्हणजे कसं नाव ऐकून का कोण? नाव ऐकून। नाव ऐकून। हे जे डॉक्टर विश्वास आहेत ते किती वर्षापासून इथं काम करतात? 25-30 वर्ष झाले। 25-30? कसं काय त्यांचं काम, कसं काय होतं? चांगलं काम करतात। ते बांगलादेशी आहेत, परंतु ते भारतात रहिवासी होऊन त्यांनी लोकांची सेवा केली। यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला आहे, पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांनी या बेल्ला परिसरात मिळवलेला नावलौकिक त्यांना येणार आहे, तपास पोलीस करतील। परंतु बेल्ल्यातला एक त्वचा रोग नसलेला डॉक्टर आज आपल्याला म्हणजे बांगलादेशात गेल्याच्यानंतर ते राहणार नाहीत, हे याच्यातून दिसतंय। सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, बेल्ला।